सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आलेल्या पुणेकर महिलेने आज सकाळी थेट कसबा विधानसभा मतदारसंघातील समस्यांचा पाढा वाचला। शहरातील कचरा, ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील अस्वच्छतेबाबत त्यांनी थेट अजित पवारांसमोर तक्रारी मांडल्या। सकाळी आलेल्या काही महिलांनी अजित पवारांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत फोटोही काढले। यावेळी एका पुणेकर आजीने अजित पवारांना सांगितले, दादा इथे कचऱ्याचा प्रश्न आहे, रासने आणि दंगेकरांना सांगून तेवढा करून द्या, खाली पण खूप कचरा असतो, अशी थेट तक्रार त्यांनी केली आहे। 75 वर्षाचे वाटत नाही। संदीपची आत्या मी आणि भाऊ मध्ये आजारी होते खूप। आता तुम्ही घरी जाऊन भेटून आला आणि अजयची सासू अजय भोसले, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि तुमच्यापर्यंत मी कविता केलेल्या कशा पोहोचवू तुमच्याविषयी मला पाठवता येत नाही। संदीपला पाठवा, संदीप मला व्हॉट्सअप, कारण मी तुमच्या वाढदिवसाच्या वगैरे सगळ्या कविता संदीपला सांगते। अगदी खूप बरं वाटलं। काही अपेक्षा नाहीये, काही नाहीये, तुम्हाला भेटायचं होतं। ठीक आहे दादाजी, फक्त दोन्ही उद्यानांमध्ये बालोद्यान चांगलं होत्या, बस एवढीच मागणी। हो, लहान मुलांची खेळणी अजिबात नाही दोन्हीकडे, तेवढी तुम्ही थोडंसं हे करा। बालोद्यान लिहून करतो मी। नवीन कमिशनर संभाजी उद्यान आणि इकडे दोन्हीकडे कमिशनर आले थोडीशी अवस्था आणि 2-3 ठिकाणी इतकी सुंदर खेळणी मिळतात। परवा एक नाशिकला आहे आणि नागपूरला आहे, तो एक मला भेटायला आला होता, त्यांना मला सॅम्पल पण एका ठिकाणी बसवले। मेट्रोच्या कामात सिनियर सिटीजनचे व्यायामाचे पण प्रकार गेले तिथले दोन्हीकडचे, इकडचे नाही पण इकडचे गेले संभाजी उद्यान, तर तेही करतो। थोडस एवढे काम आटोक्यात येऊ द्या, आम्ही त्याची नोंद घेतो आणि नक्की करू। बालोद्यान पहिलं करा। दादा, आणि कचऱ्याचं पण नियोजन सांगा दंगेकर साहेबांना, कारण कोणी रासने साहेब आणि दंगेकर कोणी कुठे जायचं सर, इकडून पाहिलं तर भव्यता दिसते सर।